लाकूड तोड्याची गोष्ट। एका गावात एक लाकूड तोडे राहत होता। तो जंगलातून लाकडं कापून आणायचा आणि ते लाकडं विकून आपले पोट भरायचा। एके दिवशी तो नेहमीप्रमाणे लाकडं कापायला जंगलात जातो। झाड शोधता शोधता तो एका नदीजवळ येतो। नदीच्या किनारी एका झाडाची फांदी त्याला दिसते। लाकूड तोड्या झाडावर चढतो व कुऱ्हाडीने ती फांदी तोडू लागतो। फांदी तोडता तोडता त्याच्या हातातून कुऱ्हाड सटकते आणि नदीत पडते। लाकूड तोड्या खूप घाबरतो, झाडावरून खाली उतरतो आणि मोठमोठ्याने रडू लागतो। लाकूड तोड्याचा रडण्याचा आवाज ऐकून तिथे एक देवी प्रकटते। लाकूड तोड्याला रडताना पाहून देवीला त्याची दया येते। देवी त्याला विचारते, काय झालं, तू का रडत आहेस? लाकूड तोड्या देवीला सांगतो, मी एक लाकूड तोड्या आहे आणि फार गरीब आहे। झाडाची फांदी तोडत असताना माझी कुऱ्हाड नदीत पडली। आता मी काय करू? लाकडं कशी तोडू? माझ्या कुटुंबाचं पोट कसं भरणार? नवीन कुऱ्हाड घ्यायला माझ्याकडे पुरेसे पैसेही नाहीत। असं बोलून लाकूड तोड्या मोठमोठ्याने रडू लागतो। देवीला त्याची दया येते। देवी म्हणते, तू रडू नकोस, मी तुझी कुऱ्हाड शोधून आणते। असं बोलून देवी नदीच्या आत जाते। देवी नदीतून एक सोन्याची कुऱ्हाड घेऊन येते आणि लाकूड तोड्याला म्हणते, लाकूड तोड्या, ही घे तुझी कुऱ्हाड। लाकूड तोड्या देवीला म्हणतो, देवी, ही कुऱ्हाड माझी नाही। असं म्हणून लाकूड तोड्या उदास होतो। देवी म्हणते, निराश होऊ नकोस, मी दुसरी कुऱ्हाड शोधून आणते। असं म्हणून देवी पुन्हा नदीत जाते। थोड्या वेळाने देवी नदीतून चांदीची कुऱ्हाड घेऊन येते आणि लाकूड तोड्याला म्हणते, ही आहे का तुझी कुऱ्हाड? लाकूड तोड्या देवीला म्हणतो, देवी, ही कुऱ्हाड सुद्धा माझी नाही। देवी पुन्हा नदीत जाते। यावेळी देवी एक लोखंडाची कुऱ्हाड घेऊन येते आणि लाकूड तोड्याला म्हणते, ही आहे का तुझी कुऱ्हाड? लाकूड तोड्या ती कुऱ्हाड पाहून खूप खुश होतो आणि देवीला म्हणतो, हो हो देवी, हीच कुऱ्हाड माझी आहे। देवी लाकूड तोड्याचा प्रामाणिकपणा पाहून खूप खुश होते आणि लाकूड तोड्याला लोखंडी कुऱ्हाडी सोबतच सोन्याची व चांदीची कुऱ्हाडही देत म्हणते, लाकूड तोड्या, तू खूप प्रामाणिक व मेहनती आहेस, म्हणून मी तुला या तिन्ही कुऱ्हाडी बक्षीस म्हणून देत आहे। असे म्हणत देवी लाकूड तोड्याच्या हातात तिन्ही कुऱ्हाडी देते आणि नदीच्या आत निघून जाते। लाकूड तोड्याला त्याच्या प्रामाणिकपणाचे चांगले फळ मिळते। तात्पर्य, नेहमी खरे बोलावे। धन्यवाद। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।